नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे अर्थातच आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत आज सुनावणी होणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणीच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात मराठा आरक्षणाचा लाभ घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती द्यायला नकार दिला होता, अशी माहिती सुप्रीम कोर्टातले वकील सचिन पाटील यांनी दिली होती। सोबतच कोर्टाने मुख्य याचिकेसोबत ही याचिका संलग्नित करण्याचा आदेश सुद्धा दिलेला होता आणि यावरच आज सुनावणी होणार आहे। अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी मानली जाते। याचं कारण म्हणजे जी कमी झालेलं आरक्षण आहे त्याबद्दल आता काय नेमकं निर्णय देत आहे ते खूप महत्त्वाचं आहे कोर्ट आणि नेमकी काय पार्श्वभूमी आहे या सगळ्या आरक्षणाची ते आपण बघूयात। युती सरकारकडून मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलं होतं। त्यानंतर राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं जून 2019 मध्ये हायकोर्टाने सांगितलं। निर्णयानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली। जुलै 2019 मध्ये या आरक्षणाला स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार मिळाला। अर्थातच या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाहीये। शिक्षण क्षेत्रात 12% आरक्षण द्या असं मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलं। सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% आरक्षण द्यावं असं देखील सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला सांगितलं होतं। पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे 16% असं आरक्षण लागू होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं। तर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात त्यामुळेच पुन्हा एक याचिका दाखल करण्यात आली। आरक्षण टिकलं पाहिजे ही विद्यमान राज्य सरकारची भूमिका असल्याचं सरकार वारंवार सांगतंय। आपल्या सोबत आता आहेत याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। सर, खूप महत्त्वाची आज याचिका आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष या याचिकेकडे लागलेलं आहे। एकतर तुमच्या काय अपेक्षा आहेत आजच्या या खटल्याकडून? महाराष्ट्र राज्यामध्ये मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे असंविधानिक आहे। भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला नेस्तनाबूत करणारा आहे। खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या नंतर केलेले भाष्य म्हणजे मेजॉरिटी आरक्षण असू नये त्याला सुद्धा नेस्तनाबूत करणारा असं आरक्षण आज माननीय त्रिसदस्यीय न्यायमूर्तींसमोर आहे। ते मला असे वाटते आज आरक्षण हे टिकणार नाही किंवा या आरक्षणाला जर चाललं तर पूर्ण विराम मिळेल, अन्यथा स्थगितीसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू। या माननीय न्यायालय काय निर्णय देत आहे। हे आरक्षण असंवैधानिक असल्याचं आपण म्हणतोय, पण स्थगिती याच्या आधी सुद्धा कोर्टाने या आरक्षणाला दिलेली नाहीये। फक्त पूर्वलक्षी प्रभावाने ते लागू होणार नाही एवढंच म्हटलेलं आहे आणि मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की हे असंवैधानिक आरक्षण नाहीये। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाने आणि 9 न्यायमूर्तींच्या पीठाने यापूर्वी सांगितलेलं आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये आणि त्यामुळे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे उलटा अत्याचार होण्याची प्रक्रियेला सुरुवात होते आणि तशी प्रक्रिया होणं म्हणजे भारतीय संविधानाच्या 14चा भंग करणं आहे। त्यासोबतच मराठ्यांच्या संबंधाने जे आरक्षण दिलं गेलं त्याबाबत एक महत्वाची बाब म्हणजे अधोरेखित होईल आणि चर्चेला येईल ती म्हणजे कुणब्यांना आरक्षण ऑलरेडी आहे आणि कुणब्यांचं जी हे आहे लोकसंख्या आहे ती सुद्धा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मोजल्या गेली। अर्थातच वर्गात वर्ग निर्माण होऊ शकत नाही, जसं की मातंग आणि बौद्ध यांचं आरक्षण वेगवेगळं होऊ शकत नाही, तसंच ओबीसी मध्ये सुद्धा जर मराठ्यांचा जो दुर्लक्षित वर्ग कुणबी असेल तर ते आरक्षण वेगवेगळं होऊ शकत नाही। परंतु माननीय न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या 7 एप्रिलच्या जर आपण 2014चा जर हे पाहिला 15चा निवाडा पाहिला तर त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की मराठा जो वर्ग आहे, मराठा जो जात आहे, केवळ मराठा वेगळी नसून महार मांग म्हणजे उच्च जातींचा मिळून झालेला मराठा आहे। हे सुद्धा जर मराठ्यांना आता जमणार असेल, हे सगळ्या जातींचा मराठा निर्माण झालेला आहे, किंवा एक मराठा नाही, हे जर स्वतः अंतर्भूत जर न्यायालयाच्या निवाड्यातच असेल
तर त्यावर सुद्धा चेन्नैया नावाची एक केस झाली होती सर्वोच्च न्यायालयाची. त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की वेगवेगळे वर्ग निर्माण करण्यात येणार नाही. जर मराठा सगळ्या महार मागांचा मिळून जर मराठा असेल तर मग त्याच्यात ऑलरेडी मोहार असेल, मांग असेल किंवा म्हणजे उच्चवर्णीय जाती असेल, त्याच्यातल्या अनेक जातींना आरक्षण ऑलरेडी आहे. आणि जर कुणबी आणि मराठा एक असेल माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे, तर ऑलरेडी कुणबींना आरक्षण आहे. त्याच्यातला म्हणजे जो दुर्लक्षित वर्ग आहे, त्याच्यातला जो बाधित वर्ग आहे त्याला. त्यामुळे हे आरक्षण टिकणार कसं? आरक्षण हे काही खाऊ नये किंवा मंदिरातली शिरणी नाही, आलं त्याला दिलं आणि तुझं भलं झालं असं होऊ शकत नसतंय. त्यामुळे असंविधानिक आरक्षण आहे, तात्विक आरक्षण नाहीये. पण सदावर्ते सर, या आरक्षणावर विधिमंडळात सुद्धा एकमत झालेलं आहे. एकमतानं हे सगळं मंजूर करण्यात आलंय. सगळे पक्ष मिळून एकत्र जे नेते आहेत त्यांनी हे लोकप्रतिनिधींनी मिळून सुद्धा हे मंजूर केलेलं आहे. भारतीय संविधान नेहमी हे एक व्यक्ती विरुद्ध पूर्ण गाव असेल आणि त्या गाव मिळून जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय करत असेल तर भारतीय संविधान त्या एक व्यक्तीसोबत उभं राहतं, एक गावासोबत उभं राहत नाही. ज्याच्या हक्कावर गदा येते त्याच्यासोबत भारतीय संविधान उभं राहते. राजकीय लोकांनी एकत्रितपणे एक शक्ती करून, ज्यांचे 17 मुख्यमंत्री होते, ज्यांच्याकडे आजही 91% महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था आहेत, ज्यांच्याकडे आजही 71% साखर कारखाने आहेत, आज ज्यांच्याकडे 75% आजही कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, अशा लोकांनी एकत्रितपणे येऊन, अशा लोकांनी मर्सिडीजच्या गाड्या घेऊन मोर्चे काढून जर वेठीस धरल्या जात असेल आणि अशा प्रकारचं आरक्षण मिळत असतील तर खुल्या वर्गावर, खुल्या गुणवंतावर, देशाच्या बेसमेंटवर, जे देशाच्या मूळव्यावर कधी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालय हातोडा मारू देणार नाही आणि हे आरक्षण नक्की टिकणार नाही. ठीक आहे, कोविडमुळे मराठ्यांनी आज एक मोठी पॉलिसी केली. एक पाटील नावाचे आमचे विरोधक आहेत जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत, त्यांनी काल अर्ज केला सर्वोच्च न्यायालयाकडे की सुनावणी तहकूब व्हावी. म्हणजे मराठ्यांमध्ये जर एवढी ताकद आहे तर आजच त्यांनी चालवण्यासाठी पूर्ण तयारी दर्शवावी. कालच का पत्र दिलं एका मराठा पुढाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालय की सुनावणी तहकूब करा म्हणून. परंतु मला असं वाटतंय की आज जे आहे त्रिसदस्यीय न्यायाधीशांसमोर आहेत, 2 न्यायाधीश नाहीयेत, 3 न्यायाधीश आहेत. अगदी त्यामुळं नक्की न्यायाधीश सर्व बाबींचा विचार करतील. अगदी धन्यवाद सदावर्ते सर आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल. आपण बघतो गुणरत्न सदावर्ते याचिकाकर्ते आहे ज्यांचा या आरक्षणाला विरोध आहे. आपल्या सोबत आहेत आता आमचे पुण्याहून प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, अत्यंत महत्त्वाची ही याचिका आहे. एकीकडे मराठा क्रांती मोर्चानं थेट आव्हान दिलेलं आहे, विनायक मेटेंनी आव्हान दिलेलं आहे की जर निर्णय विरोधात गेला तर आम्ही रस्त्यावर उतरू. दुसरीकडे बहुतेक सगळ्या लोकांचं, सगळ्या राजकीय नेत्यांचं याबद्दलचं एकमत झालेलं आहे. आणि तिसरीकडे आपण सदावर्ते सरांचं ऐकलं असेल तर ते सुद्धा या विषयावर ठाम आहेत की हे आरक्षण असंवैधानिक आहे. की अत्यंत गुंतागुंतीचा असा हा मुद्दा आहे आरक्षणाचा आणि आजची सुनावणी ही महत्त्वाची आहे, त्यामुळे सगळ्यांचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमाविषयी खरं तर सुनावणी होती, परंतु सुप्रीम कोर्टाने जी मुख्य याचिका आहे त्याची सुद्धा सुनावणी आज ठेवलेली आहे. त्यामुळं या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार का याबद्दल निश्चितपणे मतमतांतर आहेत आणि मनामध्ये धाकधूक देखील आहे. त्याचं प्रत्यंतर आपण बघितलं की काल मराठा क्रांती मोर्चानी जी पत्रकार परिषद घेतली, जरी ती सारथी या संस्थेविषयी असली तरी त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील निगडीत आहे. कारण ती संस्थाच मुळी जे मराठा समाजातले तरुण आहेत त्यांच्या नोकरी रोजगारासंदर्भात ती काम करते. त्यामुळे कुठंतरी त्यांना देखील अशी धाकधूक आहे की दगाफटका होईल का काय या आरक्षणाबाबत. म्हणून त्यांनी कालच इशारा दिला की जर का निर्णय, जसं विनायक मेटेंनी सांगितलं, मराठा क्रांती मोर्चाच्या पण काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की जर का काही विरोधामध्ये निकाल लागला तर ती सर्वस्वी जबाबदारी जी आहे ती सरकारची असेल आणि आम्ही रस्त्यावर उतरू. कदाचित कोविडमुळं आंदोलनाचं स्वरूप वेगळं असू शकतं, कारण रस्त्यावरती उतरून आंदोलन करायला परवानगी नाही आहे. पण याचा अर्थ असा आहे की कुठंतरी धाकधूक नक्की आहे. आणि आपण जर बघितलं तर राजकीय जे वेगवेगळे नेते आहेत त्यांचं निश्चित जरी एकमत असलं तरी शेवटी कोर्ट काय निर्णय देतं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. त्यातला कळीचा मुद्दा जो आहे तो अर्थातच मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं. हा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करणं
हा यातला खरा तर कळीचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि या दृष्टीने सरकारने आधीच्या सरकारने सुद्धा फडणवीस सरकार असतो किंवा आत्ताचा असतो त्यांनी जी सगळी वकिलांची टीम उभी केलेली आहे त्यांच्यासमोर ते आव्हान आहे आणि ते पुरावे जे आहेत ते सगळे गोळा करून ही सुनावणी होते. त्यामुळं खरं तर हे एक जर बघितलं तर राजकारणापलीकडचा देखील मुद्दा आहे, तरीही यात राजकारण आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या धर्तीवर द्या अशी मागणी होते. त्यामुळे अनेक मुद्दे आहेत. तर आपण वाट बघूया की या सगळ्या कोरोना काळामध्ये तर नक्कीच ही याचिका म्हणजे हा एकूणच प्रश्न आहे आणि काय नेमकं घडतंय हे आज कळणार आहे. एकीकडे ही आजची याचिका तहकूब करा अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे आणि समोरासमोर जोपर्यंत युक्तिवाद होत नाही तोपर्यंत याचिका घेऊ नका असं विनायक मेटेंचं सुद्धा म्हणणं आहे. अद्वैत, धन्यवाद या माहितीबद्दल. पण तिथून कार्यकर्त्यांच्या आणि अन्य लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही तुझ्याकडून नंतरही जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारचे वकील सचिन पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात. ते वैद्यकीय प्रवेशाबाबतची एक याचिका 9 जून रोजी कोर्टासमोर लागलेली होती आणि ती याचिका कोर्टाने आज सुनावणी करता ठेवण्याची ऑर्डर केलेली आहे. आणि मूळ जी याचिका आहे त्यामध्ये तशी कोणतीही ऑर्डर नाही, परंतु ती वैद्यकीय याचिका ही ह्या याचिकांबरोबर टॅग केली असल्यामुळं सर्व याचिका कोर्टासमोर सुनावणीला लागलेल्या आहेत. आणि राज्य सरकारची हेअरिंगची पूर्ण तयारी आहे. म्हणजे आपण राज्य सरकारतर्फे 1500 पानाचं प्रतिज्ञापत्र आम्ही मूळ मॅटरमध्ये सादर केलेलं आहे. तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या मॅटरमध्ये पण आम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. त्यामुळं त्याबाबत आज सुनावणी होईल. म्हणजे मूळ याचिकेच्या संदर्भात गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो आपण कोर्टासमोर सादर केलेला आहे आणि सर्व कायद्याच्या बाबतीत म्हणजे 50% पेक्षा रिझर्वेशन जे वाढीव आहे हे त्यावर आम्ही कायदेशीर रित्या त्याला योग्य प्रमाणे उत्तर दिलेलं आहे की ते तसं करता येऊ शकतं. ज्यावेळी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस असतात त्यावेळी ते करता येतं. त्याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे. या बातमीवर तर आपण सतत लक्ष ठेवून असणार आहोत. पण आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयानं विद्यापीठांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. गृह मंत्रालयानं केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवून विद्यापीठांना परीक्षांचं आयोजन करण्याची परवानगी दिली आहे. परीक्षांसाठी UGCच्या नियमांनुसार आणि विद्यापीठांच्या शैक्षणिक वर्षानुसार अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येतील. त्यामुळे ठाकरे सरकारनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, पण केंद्रानं ठाकरे सरकारला मोठा दणका दिलाय. कोरोनाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्वांनुसार विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलंय. आणि यावरच एक ट्विट केलेला आहे. वरुण सरदेसाई यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं बंधनकारक केल्याचा केंद्राचा निर्णय धक्कादायक असल्याचं ट्विट शिवसेना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केलंय. भारतात सध्या जवळपास 7 लाखांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आहेत आणि कोरोना रुग्णांच्या यादीत भारताचा क्रमांक 3रा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची त्यांना जराही फिकीर नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी. विवेक, आपण जर आधीचं बघितलं तर जे प्राध्यापक होते किंवा विद्यापीठं होती, शैक्षणिक संस्था होत्या, त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की आम्ही 3ऱ्या वर्षाची परीक्षा घ्यायला तयार आहोत. पण राज्य सरकारनं मात्र परीक्षा न घेण्याचा निर्णय दिला होता आणि आता केंद्रानंच त्यांना दणका दिलाय. राज्य सरकारनं पूर्वी भूमिका घेतली होती की आपल्याला या परीक्षा घ्यायच्या नाहीयेत. त्याच्यानंतर कुलगुरूंची जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली त्यात देखील या सगळ्या कुलगुरूंनी म्हटलं होतं की आपल्याला परीक्षा घेता येतील. त्यानंतर देखील राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम होतं. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का बसला हे निश्चित. युवा सेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू असलेले वरुण सरदेसाई यांनी आता याबद्दल धक्का बसल्याचं ट्विट केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की भारतामध्ये 7 लाखांपेक्षा जास्त कोरोना पेशंट्स असताना आणि जगात भारताचा क्रमांक या संदर्भात 3रा असताना अशा परीक्षेचा निर्णय घेणं हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. त्यासोबतच या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहेत. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करता ज्या लोकांनी परदेशात अप्लाय केलेलं आहे किंवा ज्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे त्या सगळ्यांवर या गोष्टीमुळे संकट निर्माण होईल. त्यांना संकटाला सामोरं जावं लागेल असं वरुण सरदेसाई म्हणतायत. आणि भारतीय जनता पक्ष ही गोष्ट कशी योग्य आहे हे कसं सांगणार
असा देखील सवाल त्यांनी विचारलेला आहे. आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री यांनी या विषयाचा पुनर्विचार करावा, या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती देखील सरदेसाई यांनी केली आहे. म्हणजे विवेक, थोडक्यात आता पुन्हा एकदा भाजप शिवसेना केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं यामध्ये वाद सुरू झालाय. वाद सुरू झालेला आहे कारण भारतीय जनता पक्षानं यापूर्वी देखील भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी वारंवार परीक्षा घेता येऊ शकते आणि परीक्षा घेतली गेली पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भूमिका राज्य सरकारची होती. मात्र आता गृह मंत्रालयाने परीक्षा घेण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे या संदर्भात मोठा पेच प्रसंग राज्य सरकारसमोर झालेला आहे. कारण राज्य सरकारने जी भूमिका घेतली आहे त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका केंद्र सरकारने घेऊन परीक्षा घेण्याचा आदेश दिलेला आहे. अगदी धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी बघूयात. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सध्या चकमक सुरू आहे. पुलवामातल्या गुस्को भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय तर 2 जवान जखमी झाले. गुस्को भागात 2 ते 3 अतिरेकी असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच इथे ही चकमक सुरू आहे. पुलवामातल्या या भागामध्ये सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. याच्यात एक दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती मिळते. दरम्यान जम्मू काश्मीर पोलीस तसंच भारतीय लष्कराचा प्रत्येकी 1 जवान जखमी झाल्याचं सुद्धा समजतंय. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, सातत्यानं या भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चकमकी होत आहेत, दहशतवादी घुसल्याची माहिती मिळते. आत्ताच्या या चकमकीबद्दलचे अपडेट्स काय आहेत? पुलवामा जिल्ह्यातील गुस्को भागामध्ये ही चकमक सुरू आहे. आपल्याला माहित असेल पाकिस्तानच्या दिशेने हिवाळ्याच्या पूर्वी मोठ्या संख्येनं दहशतवादी जम्मू काश्मीरच्या भागात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्याचमुळे या काळामध्ये मोठ्या संख्येनं दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये येतात. त्यामुळे भारतीय लष्कर नेहमी सजग असतं आणि त्याच सजग असल्यामुळे वारंवार या प्रकारच्या चकमकी घडत आहे. आणि महत्वाची माहिती म्हणजे आज ज्या पद्धतीनं गुस्को भागामध्ये काही दहशतवादी लपून असल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली, त्याच्या आधारावरती भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलीस या जगांनी संयुक्त हे ऑपरेशन सुरू केलं आणि पहिल्या सकाळी पहाटेच्या दरम्यान हे ऑपरेशन सुरू झालं. आणि त्यामध्ये आता जी महत्वाची बातमी पुढे आलेली आहे की यामध्ये एका दहशतवाद्याला ठार मारण्यामध्ये भारतीय लष्कर आणि या संयुक्त ऑपरेशनच्या यश आलेलं आहे. पण महत्वासोबतच जर बघितलं की जम्मू काश्मीर पोलीसचा जवान आणि भारतीय लष्करातील एक जवान जखमी झालेला आहे. अजूनही ऑपरेशन सुरू आहे. इतर दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात सुरू आहे आणि ज्या ठिकाणी ते लपून बसलेले आहेत त्या संपूर्ण घराला वेढा घालण्यात आलेला आहे आणि या दहशतवाद्यांना ठार मारणार किंवा त्यांना आत्मसमर्पण करण्याकरता आवाहन करण्यात आलं. पण त्यांनी आत्मसमर्पण न करता थेट गोळीबार सुरू केल्याने भारतीय लष्कराने देखील जोरदार त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. या चकमकीचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. पुलवामातल्या गुस्तो भागामध्ये ही चकमक सध्या सुरू आहे. यानंतर इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी. खासगी ट्रेन चालवण्याच्या दिशेनं रेल्वेकडून वेगानं पावलं टाकली जात आहेत. 2023 पर्यंत 109 मार्गांवर खासगी ट्रेन चालवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. विमान कंपन्यांप्रमाणेच खासगी ट्रेनमध्ये प्रवाशांना आपल्याला आता हवी ती सीट बुक करता येणार आहे. लगेज आणि रेल्वे प्रवासातल्या अन्य सुविधांसाठी प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील. त्यातून मिळणारं उत्पन्न हे ग्रॉस रेव्हेन्यूनुसार मोजलं जाईल आणि रेल्वेसोबतच याची वाटणी होईल. सोबतच भाडं ठरवण्याचा अधिकार सुद्धा खासगी कंपनीला देण्यात येणार आहे. भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखमध्ये पेच सुरू असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारी घेण्याचं मान्य करण्यात आलं. डोवाल आणि वँग हे सीमाप्रश्नी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत. त्यांच्यात ही चर्चा झाली आहे. भारत चीन तणावाचं केंद्र ठरलेल्या पूर्व लडाखच्या काही ठिकाणांहून चीननं सोमवारी सैन्य माघारीला सुरुवात केली आहे. चीनचं सैन्य 1.5 किलोमीटरपर्यंत मागे सरकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तिथला आता तणाव निवळू लागल्याची चिन्ह दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेत सैन्य माघारीवर मतैक्य झालं होतं. चीनी बाजूकडे रविवारी संध्याकाळी काही हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावरून माघारीची प्रक्रिया सुरू झाली असं दिसत होतं. आता त्यांनी संरक्षक बांधकामही पाडले आणि ती जागा मोकळी झाली आहे. सैनिकांना माघारी नेण्यासाठी लष्कराच्या वाहनांच्या काही हालचाली सुद्धा दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी बातमी आहे। याचं कारण म्हणजे देशात आता एकूण रुग्णसंख्या, कोरोनाचे एकूण रुग्ण हे 7 लाखांपेक्षा सुद्धा जास्त झालेत। गेल्या 24 तासात 24,248 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। रुग्णसंख्या 6,97,413 इतकी झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी म्हटलं होतं। पण संध्याकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातल्या रुग्णसंख्येनं 7 लाखांचा टप्पा पार केल्याचं स्पष्ट झालंय। आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।